9 राजकीय बातम्या पाहूया। राज्यसभेवर एक जण जाईल इतकं संख्याबळ मवियाकडे, कुणी प्रतिनिधित्व करावं हे 3 पक्ष मिळून ठरवतील। संजय राऊतांची प्रतिक्रिया, प्रत्येक पक्षाला संधी मिळावी असं वाटतं, मविया एकमतानं निर्णय घेणार, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेवर जाणं अजिबात कठीण नाही, त्यांनी विधान परिषदेवर जावं अशी आमची इच्छा। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये जावं यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भिवंडीमध्ये आज महापौरपदाची निवडणूक, भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा, भाजप उमेदवार नारायण चौधरींचा काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय, काँग्रेसकडून आपल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश जारी। भिवंडीमधील काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा लेटर बॉम्ब, भिवंडीमधील काँग्रेसच्या भूमिकेवरून मोमीन यांची पत्राद्वारे राहुल गांधींकडे तक्रार, सपकाळांनी पक्ष भाजपला विकल्याचा गंभीर आरोप। राज ठाकरेंची आज स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात महत्वाची बैठक, थोड्याच वेळामध्ये रंगशारदा सभागृहामध्ये बैठक सुरू होणार, मनसेचे राज्यातील सर्व नेते, जिल्हा तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार, निवडणुका झाल्यानंतर मनसेची पहिली राज्यस्तरीय बैठक। मुंबईमध्ये 5 वर्ष भाजपचा महापौर असेल, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये 1.25 वर्षानंतर भाजप महापौर पदासाठी दावा करणार। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव एनसीपीनं फेटाळला, आमिषाला थारा नाही, महायुतीच्या सोबतच असल्याची राष्ट्रवादीची भूमिका, राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांची भूमिका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर, पक्षाच्या एका बैठकीच्या निमित्तानं सपकाळ दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक, महाराष्ट्रामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता। मंत्रालयामधील मंत्री झिरवाळांच्या दालनामधील लाच प्रकरण, झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई, गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करत मूळ आस्थापनेमध्ये पाठवण्याचे आदेश।